सर, सीएचा कायदा येणाऱ्या अधिवेशनामध्ये मंजूर केला जाणार आहे, काय वाटतं? असं कोण म्हणालं तुम्हाला? पुढच्या 8 दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळणार आहे. या संदर्भात अधिवेशन देखील बोलवण्यात आलेलं आहे, अशी माहिती समोर आली. काय सांगतात? अधिवेशन हे रेग्युलर अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे. याबाबत सीए एनआरसी बाबत सरकार काही भूमिका घेईल असं मला तरी वाटत नाही, कारण का याच्याने फक्त देशात अस्वस्थता पसरेल. सर, दुसरीकडं पंतप्रधानांचा या महिन्यात 3 वेळा महाराष्ट्रात दौरा आहे. काय वाटतंय, काय नेमकं कारण? त्यांना महाराष्ट्र आवडतो म्हणून ते येतात. पासून सर्व ओबीसीने एकत्र करणार आहेत, त्यांची मोड बांधणार आहेत, काय सांगायचं? असं आहे की ते ओबीसीचे जरूर नेते आहेत, पण जिथे बोलायला पाहिजे तिथे का बोलत नाहीत? कॅबिनेटमध्ये, कॅबिनेटच्या बाहेर येऊन बोलायला काय अर्थ आहे? तुमच्या शब्दाला किंमत तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचं पोझिशन तुम्ही सोडाल. तुम्हाला कॅबिनेट मिनिस्टर पण राहायचं आहे आणि कॅबिनेटचे निर्णय जर त्यांनी विरोध केला तर पारित होणार नाही. कॅबिनेटमध्ये एक मताने पारित होतात. तुम्ही जर कॅबिनेटच्या निर्णयाच्या विरोधात आहात, ओबीसींच्या बाजूने आहात आणि ओबीसींवर अन्याय होताना दिसतोय, राजीनामा द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.